असं आहे, त्याच्यामध्ये जरांगेचं आंदोलन चुकीचं आंदोलन आहे. त्या रयतेतल्या मराठ्यांवरती फक्त लोकसंख्येवरती चालतं, पण त्याचा असणारा सगळा निधी जो आहे हा निजामी मराठा पुरवत असल्यामुळे जरांगे पाटील सुद्धा, ज्याला आपल्याला म्हणता येईल की रयतेतल्या मराठ्यांचा प्रतिनिधी नाही, तो या निजामी मराठ्यांचा प्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे ज्या तऱ्हेनं ओबीसीची अवस्था झालेली आहे की त्यांच्याकडे एकही नेता असा नाही की जो ओबीसीसाठी लढू शकतो, त्याच पद्धतीने इथे निजामी मराठा याच्याकडे लिडरशिप आहे, परंतु रयतेतला मराठा जो आहे त्याच्याकडे लिडरशिप नाही. आणि म्हणून दोघंही गोटांगळ्या खात आहेत अशी परिस्थिती आहे.